कोल्हापुरात पर्यटनाच्या निमित्तानं येणारे भाविक तांबडा पांढरा रस्स्याबरोबरच कोल्हापूरच्या झणझणीत मिसळीवर देखील ताव मारतात। मात्र गेल्या काही दिवसापासून निर्माण झालेल्या गॅस तुटवड्याचा फटका या कोल्हापुरातील प्रसिद्ध मिसळ चालकांना देखील बसत असल्याचं बघायला मिळतंय। आपण बघू शकतो गॅस मिळत नसल्यामुळे आता चुलीवर हा सगळा मिसळ तयार करण्याची वेळ आहे ती या व्यावसायिकांवर आलेली आहे। आणि आपण बघू शकतो जी काही जागा आहे त्या जागेमध्ये कशा पद्धतीनं चुलीवर ही मिसळ आहे ती तयार केली जात असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। गेल्या 8 ते 10 दिवसापासून गॅस पूर्णतः मिळायचा बंद झालेला आहे, व्यवसाय बंद ठेवता येत नाही, म्हणून अशा पद्धतीचा पर्याय या सगळ्या व्यावसायिकांनी सुरू ठेवल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। सध्या रिकामे जे काही सिलेंडर आहेत त्यांचा अशा पद्धतीनं हे साहित्य ठेवण्यासाठी वापर आहे ते केला जात असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। तर दुसरीकडे आपण बघू शकतो या चुलीवर मिसळ तयार करण्यासाठी जे काही लाकूड आहे ते देखील वेगळं आणण्याची वेळ आहे ती या सगळ्या व्यावसायिकांवर आल्याचं आपल्याला बघायला मिळते। आणि त्यामुळे एकूणच आपण बघतो ह्या अशा छोट्या व्यवसायांवर अनेक कुटुंब देखील अवलंबून आहेत आणि त्यामुळे हे सगळे व्यवसाय बंद आहे ते ठेवता येत नाहीत आणि म्हणूनच आपण बघतोय अशा पद्धतीचा पर्याय या सगळ्या व्यावसायिकांनी तयार केल्याचं आपल्याला बघायला मिळतं। हे व्यावसायिक आपल्यासोबत आहेत। काय सांगाल, किती दिवसापासून ही सगळी परिस्थिती आहे आणि काय नेमकं घडतं? आता 9 ते 10 दिवस झाले गॅस मिळायचा पूर्णपणे बंद झालेला आहे। त्यामुळं आता चुलीचा पर्याय आम्ही ठेवलेला आहे आणि गिऱ्हाईक काय आम्ही थांबवू शकत नाही आणि गिऱ्हाईकाला आम्ही कुठल्याही म्हणजे जास्त चार्जेस लावून किंवा हे असं केलेलं नाही। जे आहे ते पूर्वीच्या रेटप्रमाणे चालू आहे। बाहेर आता लोकांचं कसं आहे की जास्त रेटनं चाललंय असं चाललेलं आहे। गॅसवर अशा पद्धतीनं मिसळ करणं आणि चुलीवर काय नेमका फरक पडतोय, वेळ लागतोय, काय नेमकं होतं? गॅसचा कसं पटकन कामं होत होती, आवरत होती, उकळी येत होतं, ते आता जरासा वेळ लागतोय पण ते वेळेवरती मात करून आम्ही जरा लवकर येऊन बनवतोय आता। म्हणजे लवकर यावं लागतं? हां, सकाळी जरा लवकर यावं लागते, जळण पेटा लागते, गॅस नसल्यामुळं लाकडं पेटा लागतात, त्यामुळे जरा वेळ लागतोय। लाकडाची ही सगळी व्यवस्था कशी करतात? पर्याय म्हणून आता लाकडाची व्यवस्था करतोय त्याला आता काय गॅस मिळत नाही, बंद नाही, त्यामुळे ते चाललेलंच आहे। लाकडं काय आता कुठं मिळतील तिथनं बंबफोड किंवा काय अशी लाकडं आणून आम्ही चालू केलेलं आहे। व्यवसायावर काय परिणाम झालाय? कारण हे सगळं तयार करायला वेळ लागतो, तोपर्यंत गिऱ्हाईक थांबतं का किंवा काय नेमकं? गिऱ्हाईकाला थांबवतोय आम्ही, एक 10 मिनटं थांबा म्हणून आम्ही रिक्वेस्ट करून आम्ही सांगतोय। पण चुलीवरचं आणि त्याच्यापेक्षा क्वालिटीनं मिळते आता लोकांना आणि एवढी कस्टमर आपल्याकडे आहेत पण चव चाखण्यासाठी थांबून खाणारे लोक आहेत। पहिला पण कशा पद्धतीनं हे जे पारंपरिक जी काही प्रसिद्ध कोल्हापुरातील मिसळची दुकानं आहेत त्यांना देखील आता या सगळ्या गॅस तुटवड्याचा फटका आहे तो बसत असताना आपल्याला बघायला मिळतोय। चुलीवर हे सगळे मिसळ तयार करण्याची वेळ यांच्यावर आलेली आहे आणि आपण बघू शकतो सकाळच्या वेळीसुद्धा ही प्रसिद्ध मिसळ खाण्यासाठी पर्यटक जे आहेत ते देखील आल्याचं आपल्याला बघायला मिळते। पर्यटक आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी देखील बोलूयात। दादा, काय सांगाल, मिसळ खाण्यासाठी कुठून आलेला आहात आणि काय सांगाल? आम्ही नागपूरहून आलो, गोव्याला फिरायला गेलो होतो, तर नागपूरहून इकडे आलो आम्ही। इकडे दर्शन वगैरे केलं आणि मग मिक्सड पाव खायला आलो। एरवी इथं गॅसवर तयार केलेली मिसळ तुम्हाला खायला मिळत होती, आता गॅस तुटवड्यामुळे चुलीवरची मिसळ खाण्याचा एक वेगळा अनुभव मिळतो? हो, तिथं चुलीवरचा तर येणारच आहे आनंद आणि गॅसवरचं का आता शॉर्टेज चालू आहे आता याच्यावालं, तर त्याच्यानं करायच लागेल ना। पहिला पण कशा पद्धतीनं ह्या सगळ्या गॅस तुटवड्यामुळं ही सगळी मिसळ जी आहे ती चुलीवर तयार करण्याची वेळ या व्यावसायिकांवर आलेली आहे। यामध्ये बराच वेळ व्यावसायिकांचा जातोय, त्यामुळे जादा वेळ ही सगळं तयार करण्यासाठी देखील व्यावसायिकांना द्यावा लागतं। त्याचबरोबर काही ग्राहक तितका वेळ थांबण्यासाठी तयार नसतात, त्यामुळे काही प्रमाणात व्यावसायिक फटका देखील या सगळ्यांना बसत असल्याचं आपल्याला बघायला मिळतं। म्हणजे सुनील काटकर, भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।